हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू फूड सर्फर्स. तर आज आम्ही निघालेलो आहोत कर्जतच्या घरी. तुम्ही ह्या गाडीचा म्हणजेच आमच्या तायगूनचा जर पहिला व्हिडिओ पाहिला असेल रोड ट्रिपचा तर तुम्हाला माहिती असेल आम्ही त्याच्यात घर दाखवलं होतं. तर आता आम्ही तिथेच निघालेलो आहोत आणि का निघालेलो आहोत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. लेट्स गेट स्टार्टेड. आणि ज्यांनी तायगूनचा फर्स्ट रोड ट्रिपचा व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांच्यासाठी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ मी मुळात ठरवून काही मुद्दे डोक्यात ठेवून असा बनवला नाही आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ मॅक्झिमम क्लिप्समध्ये तुम्हाला व्हॉइस ओव्हर ऐकायला मिळेल. मी फक्त काही क्लिप्स घेतल्या होत्या आणि आमच्या आयुष्यातील हा एक दिवस डॉक्युमेंट व्हावा म्हणून टाकत आहे. मी नेहमी म्हणते की आमच्या व्हिडिओमधून इदर इन्फॉर्मेशन किंवा एंटरटेनमेंट ह्यापैकी दोन्ही किंवा किमान एक तरी क्रायटेरिया टिक झाला तरच मी व्हिडिओ अपलोड करते. आजवर अनेक व्हिडिओ गॅलरीमध्ये पडून आहेत कारण त्यातून तुम्हाला काही देण्यासारखे, तुमच्यासमोर व्यक्त होण्यासारखे काहीच नाही. योग्य वेळी योग्य मजकूर सापडला तर ते सुद्धा नक्की शेअर करेन. तर आज कर्जतला जाण्याचा मुद्दा असा आहे की आमच्या लग्नानंतर आमची पहिली सत्यनारायण, जागरण, गोंधळ सगळंच ह्याच कर्जतच्या घरात झालं. आणि तेव्हाच्या ह्या कोणत्याही कार्यक्रमांचे व्हिडिओ तर सोडा, एक फोटोसुद्धा माझ्याकडे नाही आहे. आणि आज इथेच ऑलमोस्ट 10 वर्षांनंतर आज पुन्हा मी आणि सुमुख सत्यनारायण पूजेला बसणार आहोत. त्यामुळे असं वाटतं की आता जे काही आयुष्यातले छान क्षण आहेत ते सगळे डॉक्युमेंट करावे किंवा आठवणीत ठेवण्यासारखा प्रत्येक मोमेंट कॅप्चर व्हावा आणि तो डॉक्युमेंट व्हावा, म्हणूनच हा घाट घातला आहे. तर कर्जतच्या वेणगावमध्ये आमचे घर आहे आणि घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे श्री महालक्ष्मीचे मंदिर. हे मंदिर स्वयंभू आहे. मंदिराविषयीची संपूर्ण कहाणी मी पुढे सविस्तर सांगेनच. आज आहे 20 जानेवारी 2026 आणि आज आहे माघी पौर्णिमा. ह्या पौर्णिमेप्रित्यर्थ देवळात सत्यनारायण घातल्या जातात, गावजेवण दिले जाते. तीच रीत आज आमच्याकडून होणार आहे. रादर माझ्या सासूबाईंनी आज हा संपूर्ण घाट यथोचित तयारी आणि व्यवस्थापन केले आहे. आणि ही सगळी माहिती तुम्हाला देता देता घरी येऊन आपण आता पोचलेलो आहोत. आम्ही पुण्याहून पोचायस्तोवर सासूबाईंनी देवांची पूजा केलेली होती, स्वयंपाक केलेला होता. आम्ही गेल्यावर नैवेद्य दाखवला कारण सत्यनारायण पूजेला देवळात बसण्या अगोदर आणि गावजेवण होण्या अगोदर घरच्या देवांना नैवेद्य द्यायला हवा, म्हणून इथे नैवेद्य सुमुखने दाखवलेला आहे. आणि ही बागेतील सुंदर फुलं. त्यानंतर साडी नेसून तयार होऊन आम्ही निघालो देवळाकडे जायला. पूजा आत्ताच गुरुजी आलेत, त्यांना उशीर झाला. आणि आता आम्ही देवळात पोचलो आहे. पूजा संपन्न व्हायला साधारण 2 तास जातील, पण त्यानंतर लगेचच पंक्ती बसतील गाव जेवणाच्या. त्यामुळे जेवण इथे ऑलरेडी बनवायला सुरुवात इथे झालेली आहे आणि त्याची ही एक छोटीशी झलक. आपल्या घरी जेवण जेव्हा बनवतो आपण नैवेद्यासाठी तेव्हा बऱ्याचदा पुरी, चपाती हे केलं जातं, पण ह्या गावजेवणामध्ये मोस्टली गावकरी जे खातात ते केलं जातं. त्याप्रमाणे वांगं, चवळी, बटाटा ह्या रसभाज्या केल्या जातात. त्याप्रमाणेच इथे भाजी केली होती. ही आहे फोडणी. ही फोडणी तयार केलेली आहे ह्या डाळीत घालण्यासाठी, अर्थातच फोडणीचं वरण तयार करण्यासाठी. ही अप्रतिम अशी झणझणीत वांग बटाट्याची भाजी तयार आहे. त्यासोबतच गरमागरम वाफाळता भात इथे तयार केलेला आहे आणि फोडणी घातल्यानंतर ही डाळ अशी दिसत होती. सोबत खमंग मिरची, जिलबी हे सुद्धा केलं होतं. आणि हा अर्थातच सत्यनारायणाचा प्रसाद. देवळात पोचल्या सगळ्यात अगोदर आम्ही महालक्ष्मी देवीची साग्रसंगीत ओटी भरली. सपरिवाराणां द्विपद चतुष्पद संहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य समस्त वृद्धर्थ अप्रमेयन्दे यशोदेहि किशोरेहि सर्वे ब्राह्मण अशी जगह सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी देवनं तदेव विद्यापदं देवनं तदेव लक्ष्मी ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम विष्णुवे नमः विष्णुपदांतरे उत्तर. आणि ह्या ओटीची संपूर्ण तयारी आणि नारळाचं तोरण देवीसाठी माझ्या सासूबाईंनीच करून आणलं होतं. त्यानंतर लगेचच सत्यनारायण पूजेच्या बांधणीची इथे सुरुवात झाली. विष्णुवे नमः ओम विष्णुवे नमः. ही हकीकत मी तुम्हाला जाणवते आहे का? एकदा झालं पृथ्वीवर गेलं का? हे बरं धान्य करता घ्यावा त्याचा प्रभविष्णवे नमस्तमस्तभूताना आदिभूताय भूते. आणि सगळ्यांच्या तब्येती चांगल्या होते. या गावात त्यांना जर यश आलं इतर सगळ्या गावात येऊ दे आणि असंच त्यांचं चिरंतन चांगलं होते. श्रीरवरच्या स्वामी धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतदं वत्सरं दीर्घमायो दीर्घमायो. कपाळाला आणि तिच्या ओटीत घ्या. एक शेवटची प्रार्थना करा. हात जोडा. विष्णूचं स्मरण करणारेण कमंडलं पद्मकारेण गंगं चक्रप्रदाभूषणभूषणाढ्यं श्रीपादराजं चरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे. जय मंगलमूर्ति जय मंगलमूर्ति दर्शनमात्रे मन कामना पूर्तिं जय देव. केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम कृष्ण हरे कृष्ण मंगलमूर्ती सत्यनारायण महाराज की. अपराध सत्राणी क्रियते अन्वेषया दातो मिनिममेत्वा क्षमस्व परमेश्वर. धन्यवाद. तर अशा रीतीने ही सत्यनारायणाची पूजा अगदी यथोचित पार पडली. गुरुजींनी खूप छान ही पूजा घातली. त्यांचा आवाजसुद्धा एकदम खणखणीत होता आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी ते छान समजावून सांगत होते. त्यामुळे बरं वाटलं, प्रसन्न वाटलं. इथे आता सत्यनारायण देवाला गोड्या शिऱ्याचा प्रसाद दाखवलेला आहे. त्यासोबतच जेवणाचा सुद्धा प्रसाद दाखवलेला आहे, जेणेकरून बाहेर जे गावकरी आलेले आहेत त्यांच्या जेवणाच्या पंक्ती लगेचच सुरू करता याव्या म्हणून. मध्ये पाणी समर्पयामि पुनर्निवेदन. ओम प्राणायाम ओम प्राणायाम ओम व्यायाम ओम प्राणायाम ओम समर्पयामि ओम ब्रह्मणे मध्ये जोड करी.
आणि जी माणसं आपल्यासोबत अगदी सुरुवातीपासून जोडलेली असतात, आपल्यासोबत आपल्या वास्तूसोबत काही खूप सुंदर क्षण ज्यांच्यासोबत आपण घालवलेले असतात, ते आपल्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या ओकेजन्सला आपल्यासोबत असल्यावर बरं वाटतं. सुमुखचा एक खूप क्लोज फ्रेंड आहे, तो पण ह्यानिमित्त आलेला होता इकडे. सगळं गाव जेवण झाल्यानंतर आम्ही घरातले इथे जेवायला बसलो. निवांत सगळा कार्यक्रम झालाय, गाव जेवण झालंय, महाप्रसाद भोजन झालंय. कसं वाटतंय मग तुम्हाला आता? मुलगा सून पूजेला बसले होते, त्याच्यामुळे कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. पूजा छान झाली, सगळे गावकरी जेवून गेले, सगळ्या गावचं भलं चिंतलं आमच्या गुरुजींनी आणि छान झाली पूजा. मस्त वाटतंय. पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेप्रित्यर्थ इथे सत्यनारायणाची पूजा आम्ही घातली होती आणि त्यासोबतच इथे गाव जेवण आम्ही ठेवलं होतं. तर आता ते सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही घरी निघतो. आता तुम्हाला सांगितल्यानुसार ह्या देवळाची थोडीशी माहिती देते. वेणगावमधील हे महालक्ष्मी मंदिर अत्यंत जागृत आणि प्राचीन तसंच स्वयंभू देवस्थान आहे. कर्जत स्टेशनपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर रिक्षेने इथे सहज पोहोचू शकता. डोंगराच्या पायथ्याशी असलेले हे मंदिर निसर्गरम्य आहे. नवरात्रीत इथे मोठा उत्सवसुद्धा होतो. त्याचप्रमाणे श्रावण आणि भाद्रपद महिन्यातसुद्धा भाविकांची इथे भरपूर गर्दी असते. इकडच्या मूळ देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजेच जमिनीतून प्रकट झालेली देवीची मूर्ती. इथूनच्या मान्यतेनुसार ही देवी नवसाला पावते. मंदिर परिसर बघूया किती व्हायला हवेत. किती पाहिजेत तुला? माझ्या म्हणजे तुमचं यूट्यूब चॅनल खूप मोठं व्हायला लागले. मग सांग सगळ्यांना सबस्क्राईब करायला. सबस्क्राईब, लाईक अँड शेअर सबस्क्राईब. थँक्यू. म्हणशील इथे मगाशी सगळे जेवायला बसले होते. इथे रथाचं चाक अडकलेलं बघूया आपण. हो हो इथे ते जाऊन बाहेरून दाखवते नंतर. हो मस्त केलंय हे, मला पण फार आवडलं हे. पूर्ण असं बोटचं प्रॉपर स्ट्रक्चर बनवलं पाहिजे होतं. आल्यानंतर गणपतीचं, हनुमानाचं दर्शन. इथे रक्षक आहेत, इथे देवीचं देऊळ आहे आणि म्हटलं फांदी मिळणार आहे. अगर मी तुला मगाशी जे म्हणत होते ओके. वास नसतो ना त्याला, म्हणजे देवाला वाहतात ते पण चांगले. दे घेते एक फांदी. कोमेजत नाही फुल. घेते चल. कोणीच चांगलं नाही तुमच्यामधलं. मम्मी जोडून आएगा 13वे नंबर आएगा. जेवणाचा प्रश्न आहे ना, मम्मीला सांग. पोटबीट दुखलं सुंदर व्ह्यू आहे. हळू. आणि आता इकडच्या देवळामागे आणि ह्या देवीच्या येण्यामागची जी मिस्ट्री आहे ती आपण जाणून घेऊ. ह्या देवीच्या रथाच्या चाकाचे निशाण आहेत हे. आणि हा सर्वात पुढे जाऊन दगड आहे, इकडे तिथे आपण जाऊ. नंतर जाऊ. दाखव. त्याच्यात चाक अडकलं. ठीक आहे. ते ढाकचा डोंगर आहे हं. हा समोर.
तिथे बाहेरी म्हणून देवी आहे. त्या देवीची आम्ही तर बघितलं नाही कारण वरती आहे, वरती टेबल टॉप आहे, टेबल लँड. महाबळेश्वरला कसा टेबल लँड आहे तसा आहे. आणि तिथे अशी स्टोरी आहे की तिथनं वेल असतात ना, त्या वेलावरनं खाली उतरलं एका गुहेत आणि जर तिथे भंडारा करायचा आणि जेवण करायचं ठरवलं तर ॲटोमॅटिकली ते दगड बाजूला होतात आणि त्यातनं भांडी वगैरे म्हणजे जे जेवणासाठी पाहिजे ते बाहेर येतं. आम्ही काही बघितलं नाही पण लोक सांगतात आणि खूप जण जाऊन तिथे भंडारा वगैरे पण करतात. आणि आता तिथे बाहेरी देवी आहे, तिला भेटायला महालक्ष्मी देवी गेली होती आणि तेव्हा हे पूर्ण कोल्हापूरची ना गं? कोल्हापूरची अंबाबाई भेटून येताना तिला उशीर झाला कोल्हापूरला जाईस्तवर, तर ती इथे संध्याकाळी अशी जंगलात अडकली आणि इथे तिच्या रथाचं चाकच म्हणजे तुटलं म्हणून ती इथे अडकली आणि म्हणून ती मग इथे स्वयंभू शिळा स्वरूपात आहे. ती दशभुजा आहे खरी, पण ती तरी भक्तांना पावते, सगळ्यांना नवसाला वगैरे पावते. पण इथे तिच्या रथाचं चाक म्हणजे हे रथच अडकला तिचा इथे. पण मग ह्या देवीचं आणि हिचं काय कनेक्शन आहे? म्हणजे ही स्वयंभू आहे ना, ही बसली ना. अच्छा, म्हणजे ती तिथून भेटून जी आली तिची रथाची 2 चाक आहे आणि मग ती इथे बसली, इथे थांबली कारण कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजे ती इथे वस्तीला राहिली आणि तिने पुजाऱ्यांना दृष्टांत दिला की मी इथे वस्तीला राहिली आहे तर माझ्या डोक्यावर छत्र उभारा म्हणजे छप्पर उभारा. मग पुजाऱ्यांनी येऊन बघितलं तर इथे रथाची चाकं दिसली आणि ती त्यांना शिळा स्वरूपात आणि शिळा स्वरूपात ती दिसली आणि तिच्या घोड्याचा पण पाय पुढे एक दगड आहे, तिथे घोड्याचा पण पाय आहे असा दगड. मग आता आपण तो घोड्याचा पाय बघतो ना की रथाचं तिच्या चाकाचं हे बघ ना किती ते बघ ना बाजूला त्याचे केवढं होय काय एक आहे हे दोन. साईडला बघ ना त्याला असे हे आलेत रथाचे ते वण आलेत, वरण आलेत. चला, तो कुठे आहे? तो तिथे मागे देवळाच्या बाहेरच्या बाजूने. आधी आपण महालक्ष्मीच्या रथाचं जिथे चाक अडकलं होतं ती जागा बघितली आणि ही जागा आहे इथे महालक्ष्मीच्या रथाच्या घोड्याचा पाय घसरला होता. तो घोड्याचा खूर आलाय बघ, त्याचं खुराचे हो निशाण आहे. खूर आहे तो पूर्ण आणि बघ ना त्याला दिसते पूर्ण दिसतंय. वळ पण गेलाय रथाचा बघ. ते शेंदुराने पेंट केलंय त्यांनी. कमाल आहे नाही पण, आणि एवढी वर्ष ते असंच राहिलंय. मस्त. आणि हा छाटलेला पण नाहीये कातळ आहे बघा. हा आम्ही जेव्हापासून बघतो तेव्हापासून हा असाच आहे पूर्ण का ती चाक असं इथून गेलेलं आहे हा असं येऊन इथून म्हणजे ते घासत गेलं इकडनं आणि तो सरकला असा फिरला तोरत आणि आता असा खूर त्याचा म्हणजे तिथे आपण पलीकडे ते तो जागा पाहिली, मध्ये मंदिर जिथे देवी आहे आणि इथून पुढे ते तिकडे तिचं रथाचं चाक हे झालं, मग ती देवी येऊन बसली म्हणजे थोडा वेळ आणि मग तिने पुजाऱ्याला असं तिचं आणि म्हणून ते मध्ये देऊळ आलं. स्वप्नात आली त्यांच्या देवी. तर ही जी ह्या देवी संदर्भातली संपूर्ण आख्यायिका आहे ती साधारण 200 वर्ष जुनी आहे आणि माझ्या सासूबाई इथे बरेच वर्ष येऊन जाऊन राहत आहेत. त्यामुळे जशी घरी काम करायला येणाऱ्या कातकऱ्यांनी गावकऱ्यांनी आसपासच्या ज्याप्रमाणे त्यांना ही कथा सांगितली त्यानुसार ती अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत आम्ही पोचवली. राम लखन चंगमंग. तर हे आहे घराकडे जाणारं गेट आणि इथे आतमध्ये गेटच्या दोन्ही बाजूंनी खूप सुंदर अशी बाग आहे आणि माझ्या सासूबाईंची खास ही फरमाईश होती की एकदा तरी यूट्यूब व्हिडिओमध्ये ही बाग यायला हवी, म्हणून ही मी आज तुम्हाला दाखवत आहे. या पूर्ण इथे आमचं घर आहे आणि इथे ही संपूर्ण झाडं आहेत, आंब्याची, चिकूची, पेरूची. कंपाऊंडला सगळी बोगनवेल होती जी आता नाही आहे आणि एक इंटरेस्टिंग झाड आहे
फोनवर सुमुख मला पहिल्यांदा आय लव्ह यू म्हटला होता ना, ते ह्या झाडाच्या इथे, ह्या बांधाच्या इथे बसून. आणि आता काही राहिलं नाही आहे तसं. इकडे आमचा ना एक पॉन्ड होता, ते कमळं असायची, ते पॉन्ड होता. आणि मला आठवते मी पहिल्यांदा आलेले तेव्हा इथे बेडूक होते त्याच्यामध्ये खूप, आणि कमळ होते. नारळाचं झाड, नंतर इथून बोला ना. हां, तो हिरवा चाफा, हा हिरवा चाफा आहे. म्हणजे हे पुढे हो, सुकलं हो, आहे ते हो. पारिजातकाचं आहे, त्याच्या पाठी हिरवा चाफा आहे. हे सगळं मधुमालती आणि मोगरा मिक्स आहे. हे पण मधुमालतीचंच आहे. जांभळाचं झाड आहे, पाठीमागे आवळ्याचं झाड आहे. हे चाफ्याचं झाड आहे. व्हाईट आहे का पिंक आहे लक्षात नाही आहे, पण हे चाफा आहे. हे कंचनाचं आहे, व्हाईट कलरचं कंचन आहे. हे बिट्टीची खूप कंचनाचं. सारी झाडं आहेत. जिकडे तिकडे बिट्ट्या पडल्या की झाडं उगवतात. हा केसर हापूस आहे. हे लाल जामांचं झाड. हे लाल जाम. किती वरती जाम आहेत बघ कसे. जाम आता त्याला भरपूर बहर आला आहे. हां, हा रत्नागिरी हापूस आहे. बाबांनी लावलेलं झाड होतं का हे? कुठलं? सुमुखने मी म्हणतो बाबांनी बिया त्या लावलेल्या. टाकलेलं त्याच्यातून 5 फुटी आल्या होत्या. त्या एका बाटीला 5 फुटी आलेल्या. नंतर त्यातले 2 काढले का 3 काढले आणि 2 ठेवलेले. तर ते 3-4 वर्षापूर्वी पावसाळ्यात पडले. म्हणजे वादळच एवढं हो सुटलं. हो हो. आंब्याच्या मुळाचा हे अनंताचं झाड आहे. हो हो. येस, ते पण कंचन हो कंचन आहे. बाकी अजून तिकडे हे डॉग हाऊस होतं जेव्हा कुत्रे होते तेव्हा. ऑल स्पाइस नाही, ते नाही घेतलं, नंतर घेते. ठीक आहे. येस, कुंदाचं झाड असतं ना, हो हो हो. पांढरा पांढरा कुंदा. कागड्यासारखी हो हो हो. वेडं पीक येतं त्याला पण, वेडं पीक येतं त्याला पण. हो. तिकडे जाऊया त्या साईडला. हा मोगरा आहे. हो, मदनबाणाचं पण आहे झाड. म्हणजे त्याला जायची बांबूचं थोडंसं. येस. मला आठवतं इथे बसलेलो आम्ही आणि फोटो काढत होतो. मी पहिल्यांदा आलेली इथे, पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा आले. खाली पण आलं घेते. इकडून जा. ठीक आहे ठीक आहे. चिंगू चिंगू. आणि हे आहे फणसाचं झाड, आणि ह्याला तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे फणस लागलेले आहेत. इथे होती फणसाची फॅक्टरी. चिंचेचं झाड. स्पायसेस. पायमोडी माहिती आहे तुला? हो आहे घरी. हाडमोडी, माझी मावशी हाडमोडी म्हणते. हा, आमच्या इथे त्या एका वहिनीने मला पायमोडी ते सांगितलं. फ्रॅक्चर झाल्यावर म्हणे लावलं की, माझ्याकडे एक पेशंट आलेली एकदा घरी,
आणि हे झाड आपके पास ते लोक गुजराती लोक हाड जोडी, अच्छा आपण मोडी बोलतो ते जोडी. म्हणे मैं लेकर जाते. म्हणलं म्हणलं कैसे खाओगे इसको? तर म्हणे सकाळी सकाळी ती म्हणते त्याची भजी सारखं करून खायचं असतं म्हणे. आमच्या शेजारची म्हणाली त्याचा लेप करून लावतात. प्रत्येक जण वेगळं. ती मला म्हणते भजी करून खायची म्हणे त्याची. अच्छा हे काय हे? मामी आता काय करू? पहिली झाडं ती तुम्हाला सांगायची असेल तर हे आपलं जामचं झाड, जामचं झाड दाखवलं, त्याचा बहर दाखवला, केसर आंबा दाखवला, कंचन दाखवलं. ते तू मागे एकदा असं हो. कानात फुल घातलं होतं कंचनाचं. हो. असंच असतं. बोगनवेल, हिरवा चाफा दाखवला, खोला आवळ्या, आवळ्याचं इथे जाम, फणस बघितले. फणस दाखवलेली. आणि ही जी फुलं तुम्ही पाहताय ती आहेत लाल जामची. आणि जवळजवळ 400-500 लाल जाम इथे एप्रिल महिन्यात निघतात. आणि अक्षरशः टप भरून ते निघतात. त्यामुळे माझ्या सासूबाईंनी तर ह्याची वाईनसुद्धा बनवली होती. आणि हा जो गळून पडलेला तुम्ही खाली बघताय हा तो लाल जाम आहे. वाईनच्या रेसिपीचा व्हिडिओ मिळाला तर मी नक्की अपलोड करीन. काही वर्षांपूर्वी माझ्या सासूबाईंनी तो व्हिडिओ बनवून मला पाठवला होता. हे जेवढी फुलं आलेत ना, ह्याची वाईन पण बनवली आहे काकूंनी. ती फेकली आता. बुरशी आली ना. काय सांगता, आमची नाही बरं आहे, आमची मस्त राहिली आहे. बुरशी आली, माझी कशी काय, मी हात पण नाही लावला. हे पांढरा एक जरा. हे काय वरती फुलं आली बघ. आणि हे आहे कंचनाचं झाड. आणि ह्यातला माझा एक फोटो आहे खूप जुना, माझ्या लग्नाच्याही अगोदरचा. तो सापडला तर नक्की मी इथे ॲड करेन. पांढरा एक झोरा. गोड वास असतो मला. त्या कैऱ्या काय गळून गळून पण पडतात. ह्या दोन मला खाली पडलेला दिसलाय. कुठे दिसतोय तुम्हाला? मला नाही दिसत आहे. तिकडनं नाही दिसत. हे काय फणस लागलेत ना? हा बघा फणस. फिरत पुन्हा फणसाच्या झाडाच्या इथे आलोय. आणि हे छोटे छोटे फणस किती गोड लागलेत बघा इकडे. आणि घराच्या गच्चीतून हे कंचनाचं झाड अगदी जवळून पाहता येतं. त्यामुळे हे फूल मी तुम्हाला अगदी जवळून दाखवतेय. नंतर बराच वेळ गप्पा मारून मग आम्ही निघालो. दुसऱ्या दिवशी ऑफिस होतं आणि पुन्हा आता लोणावळ्यात ट्रॅफिक लागणार, त्यामुळे चहासुद्धा घेतला नाही. त्यामुळे लगेचच निघालो घरून. आणि मग कर्जत सोडण्या अगोदर कर्जत फाट्यावर ठाकरे वडापाव फेमसच आहे. त्यामुळे मग इकडे आलो चहा पिण्यासाठी म्हणून. आणि मग चहा प्यायला आलो आणि मग वडा भजी सगळंच खाण्यात आलं. आणि इकडच्या वडापावपेक्षा सुद्धा पालक भजी मला भयंकर आवडते, पण ती नव्हती. त्यामुळे मग आम्ही तेवढंच खाऊन निघालो. आणि इथं तुम्ही बघू शकता ट्रॅफिकचा काय हाल आहे. सो दॅट्स इट गाईज. आणि हा व्हिडिओ संपवण्या अगोदर कर्जतच्या घरातील बागेतले काही सुंदर फोटोज आहेत ते तुमच्यासोबत इथे शेअर करते. नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सपोर्ट करा चॅनलला आणि हाईप करा व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन. सी यू सून इन आवर नेक्स्ट. हे फोटोज आहेत साधारण 2008 ते 2011-12 ह्या वर्षाच्या मधले. आणि ते खूप रँडम क्लिक्स आहेत, दिवाळीतले म्हणा किंवा असेच जेव्हा जेव्हा कर्जतला आलेलो त्यावेळेचे. जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हाचे तर फोटो नाही आहेत माझ्याकडे, पण हे असेच काही त्यावेळेचे फोटोज आहेत. आणि ते पाहताना खूप नॉस्टॅल्जिक वाटतं म्हणून मी शेअर करते.
इतकी सुंदर फुलं होती ह्या बागेमध्ये, म्हणजे माझ्या सासूबाईंनी इतकी अप्रतिम सजवली होती ही बाग. दोघं सासू सासऱ्यांनी, सासरे खूप लवकर गेले, पण सुमुखच्या आईने खूप हौशीने झाडं निरनिराळ्या नर्सरीमधनं आणून इथे लावली होती. इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जास्वंदी होत्या, खूप ह्यूज साईजच्या जास्वंदी होत्या. तर हा आहे गोल्डी, सुमुखचा जीवश्य कंठस्य डॉग. आणि इथे 3 डॉग्स होते आधी, 2 इंडी होते, एक जर्मन शेफर्ड होता. आणि हा सुद्धा असाच एका कातकरी लहान मुलाने विकला होता 15 रुपयाला. आणि इतका गोंडस होता ना तो, खूप सुंदर रक्षण करायचा घराचं. आणि ही आता तुम्ही फुलं पुढे पाहू शकता.